ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलोभ उपाव नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं युष्मालंधि वल्लभं समचरण सरोजं सांद्र नीलाबुदाभं जगरण हितपानि मंडलं मंडलानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमन हा पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन हे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मद दाब व्यास भटा शरण शरणैकनाथा पायी माथा ठेविला नका पाहुण दोष झालो दास पायाचा मथुरेच्या देवराया माझे दंडवत पाया माझे दंडवत पाया माझे दंडवत पाया मथुरेच्या देवराया माझे दंडवत पाया माझे दंडवत पाया माझे दंडवत पाया मथुरेच्या देवराया माझे दंडवत पाया माझे दंडवत पाया माझे दंडवत पाया माझे दंडवत पाया माझे दंडवत हे मथुरेच्या देवराया माझे दंडवत पाया माझे दंडवत पाया माझे दंडवत पाया माझे दंडवत पाया माझे दंडवत वंशी विभूषित करा नवनिरदाभात पितांबरा तरुणबिंब फलादनोष्टाद पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्त्वमहं न जाने नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये सीतानाथ समारंभा श्रीरामानंदार्य मध्यमा
अस्मदाचार्य पर्यंता वंदे गुरु परंपरा। जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्त चोर प्रभु, जय जय माखन चोर। यो अंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्याश्च चरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। श्री राधा मेरी स्वामिनी, मैं राधे तेरो दास, जन्म जन्म मोहे दिजियो श्री वृंदावन को वास। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। कृष्ण 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 चक्रधारी, कृष्ण 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 दुख शोकहारी। कृष्ण 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 चक्रधारी, कृष्ण 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 दुख शोकहारी। कृष्ण 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 चक्रधारी, कृष्ण 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 दुख शोकहारी। कृष्ण 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 चक्रधारी, कृष्ण 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 दुख शोकहारी। कृष्णा हे कृष्णा, हे कृष्णा, हे हे कृष्णा, हे कृष्ण 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 चक्रधारी, कृष्ण 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 दुख शोकहारी। कृष्ण 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 चक्रधारी, कृष्ण 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 दुख शोकहारी। बरोबर आहे ना? भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता निवडलेला अभंग विश्वसंत विश्वकंठभूषण वारकरी संप्रदायाची महामेरू श्रीमंत श्री तुकोबराय यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा गोड असा अभंग कीर्तन सेवेकरिता निवडलेला आहे। या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु श्री तुकोबराय परमात्मा प्राप्तीसाठी काही साधन उपस्थित करतायत। विठ्ठल 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 विठ्ठल। अलीकडच्या भाषेत बोलायचं झालं तर तुकोबराय आजच्या अभंगामध्ये आमच्या सर्वसामान्य माणसासाठी काही ऑफर देत आहेत। कारण तुकोबरायांना सुद्धा माहिती आहे की ऑफरशिवाय कुणाची इच्छा काम करण्याची होत नाही। कारण हे तुकोबराय करतात असं नाही, गेली सावता महाराजांपासून तर अलीकडे बहिणाबाईपर्यंत सगळे सांगून सांगून दमलेत थकलेत महाराज। ज्ञानोबरायांना समाधी घेऊन 750 वर्ष व्हायला लागलेत। त्यांनी सांगितलंय हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। अरे परमात्म्याचं नामचिंतन गा, परमात्म्याचं हरिकीर्तन करा, त्या पुण्याला ठाव नाही।
पण आम्ही अशी गाठच बांधली महाराज की आम्हाला संतांचं ऐकायचं नाही. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. साहजिक आहे. अनंत वर्षापासून म्हणत नाही मी, अनंत युगापासून व्यास महाराजांनी अनेक पुराणं लिहिली आणि त्या पुराणामध्ये सुद्धा परमात्म्याला गावं असं प्रामुख्याने सांगितलंय. तर माऊली ज्ञानोबरायच बोलतात महाराज, चहुवेदी जाण 6 शास्त्र कारण 18ही पुराण हरीसी गाते. जर 18 पुराण जर हरीला गात असेल त्यांच्या उद्धारासाठी, तर आमच्यासाठी म्हणजे आम्हाला उद्धार करायचा असेल, आम्हाला देव भेटावा, आम्हाला आनंद मिळावा, समाधान मिळावं, सुख शांती मिळावी अशी जर अपेक्षा करत असाल तर हे तुकोबराय सुद्धा तेच सांगतायत नाही, सांगून सांगून दमलेत ते. आणि शेवटी हे ऑफर केव्हा द्यावं लागते, ऑफर केव्हा द्यावं लागते म्हणजे धंदा ज्यावेळी चांगलं चालत नाही त्यावेळेला. महाराज सगळे संत सांगून सांगून दमलेत पण नाही ऐकत कोणी. आणि मग अशा काळामध्ये अशा वेळेला एक साधक तुकोबरायांच्या समोर येतो. महाराज, जे समाधान तुमच्या चेहऱ्यावर आहे, जो आनंद तुमच्या चेहऱ्यावर आहे, तो आनंद आम्हालाही पाहिजे, आम्हाला पाहिजे. कशामुळे? तुकोबरायांनी सगळं सांगितलं, तो आनंद आम्हाला पाहिजे. मग काहीतरी साधन सांगा. तुकोबराय सांगता साधन सांगून सांगून थकलोय आता. पण ऐक, तुला जर खरोखर देव भेटावा अशी जर तुझ्या अंतःकरणात उत्कंठा असेल तर मी आज तुला ऑफर देणार आहे. साधन एक नाही, तुला आजच्या कीर्तनामध्ये 5 साधनं सांगतो. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आमच्या कल्याणासाठी, आमच्या उद्धारासाठी तुकोबरायांनी 5 साधनं सांगितली. साधन क्रमांक 1, मुख्य साधन क्रमांक 1, भावी गावे गीत मुख्य साधन आहे. 5 साधनं जरी तुकोबरायांनी सांगितली असली तरी त्यामध्ये प्रथम क्रमांकावर जे आहे प्रामुख्याने ज्याचं वर्णन सकळ संतांनी केलं नव्हे, भागवतामध्ये सुद्धा गोड, यत् फलम नास्ति तपसा न योगेन न समाधिनः तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तन सांगितलं. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून तुकोबराय सुद्धा प्रामुख्याने त्याच साधनाचं वर्णन करतात. भावे गावे गीत, गीत गावं, परमात्म्याच्या नामाचं गीत गावं, परमात्म्याच्या रूपाचं गीत गावं, परमात्म्याच्या गुणाचं गीत गावं. भावे गावे गीत. जर तुझं भावा आहे देव, तुला जर खरोखर देव पाहिजे असेल, लोक सप्ते करतात म्हणून आपल्याला जर करायचे असेल तर मग नाही. खरोखर देव मिळावा, देव भेटावा अशी जर अपेक्षा असेल तर भावाने परमात्म्याचं गीत गायचं आहे. तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. हे तुकोबरायांनी अनेक वेळा सांगितले. तुका म्हणे सोपे, सर्वाहून सोपं हे आहे, भावे गावे गीत. चला ठीक, हे जर जमत नसेल, जर अवघड वाटत असेल तर तुकोबराय सांगतात 4 सांगतो ऐका. जे उपसाधन आहेत ती 4 सांगतो ऐका. अनेकाचे कानी, अनेकाचे कानी गुणदोष मना न आणि तुझं भावा आहे देव. तुला जर देव पाहिजे असेल तर आणखी एक साधन सांगतो. म्हणले कुणाच्या दोषाचं आणि कुणाच्या गुणाचं वर्णन करायचं नाही. दोषाचं ठीक आहे पण गुणाचं कशाला? हे दोषाचं वर्णन करायचं ठीक आहे पण गुणाचं करून काय करायचं? गुणाचं काय? अरे गुणाचं वर्णन केलं पाहिजे. गुणाचं वर्णन करा. परमात्म्याला सुद्धा गोड वाटतंय महाराज त्याचं वर्णन करणं ठीक आहे पण हे जाऊ द्या. म्हणले अनेकाचे कानी दोष मनानं आणि पण गुणांचं काय आहे? त्यांनी सांगितलं महाराज हे गुणाचं जर वर्णन केलं नाही ना तर संसारच चालत नाही. म्हटलं गुणाचं जर वर्णन झालं नाही तर संसारच चालत नाही. तुकोबराय सांगता ऐका ना, मी कुठे संसाराचं सांगतोय? मी काय सांगितलंय? अनेकाचे कानी गुणदोष संसारात नाही असं थोडी म्हणलोय मी. अरे खोटा संसार जर करायचा असेल तर खोट्या गुणदोषाचं वर्णन करायला काय हरकत आहे? पण जर परमात्मा पाहिजे असेल खरोखर तर तुकोबरायचं वचन आहे अनेकाचे कानी गुणदोष मना नानी कोड आहे. मस्तक ठेंगणा करी, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. जर तुझं व्हावा आहे देव, संतांकडे गेलं पाहिजे. जर नसेल तर मध्ये तर तुकोबराय सांगतात वेचिते वचन, वेचिते वचन जेणे राहे समाधान. हे जर शक्य नसेल तर तुकोबराय सांगतात असलं बोला जेणे बोले
विठ्ठल डोले डोले, गोड बोलावं, गोड बोलावं. आणि 5वं साधन सांगितलं. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे फार नका करू. किती गोड बोलतात. तुकोबराय सांगतात, जर खरोखर देव पाहिजे असेल तर फार उपकार नका करू. दूध जर लय महाग झालं असेल तर दूध नका देऊ कुणाला, पण ताक तरी. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. अभंगाचा थोडासा भावार्थ मी आपल्यापुढे ठेवला. उर्वरित थोड्याशा वेळामध्ये मी थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, गेली अनेक वर्षापासून 45वं वर्ष आहे ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हा नाम सप्ताह चालू आहे. श्री हरिभक्तपरायण परम पूजनीय महंत नारायण नंदगिरीजी महाराज श्री क्षेत्र लांबेश्वर संस्थान लामणगाव यांच्या आशीर्वादाने व श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य ब्रह्मलीन वैकुंठवासी रंगनाथ बाबा बालानगरकर यांच्या आशीर्वादाने, कृपा आशीर्वादाने हा सप्ताह दरवर्षीप्रमाणे होतो आहे. ज्यांच्या सुंदर अशा प्रकारचे मार्गदर्शन हा सप्ताह चालू आहे, ज्यांचं गोड मार्गदर्शन आहे, आदरणीय आमचे प्रिय मित्र श्रीकांतजी महाराज बालानगरकर, त्यांचे पुत्र आहेत. आणि बाबांचं मोठं कार्य आहे महाराज. म्हणजे मी आताच पाहतो नाही, आम्ही महाराजांच्या शेजारीच शिकलो आहे. म्हणजे जवळपास आमचे 5-6 वर्ष महाराजांच्या सोबत गेलेले आहेत. बाबांना आम्ही पाहिलं आहे. बाबाचं कार्य मोठं आहे. आणि काय असतं महाराज, ही पुण्यच असावं लागतं की बापाने कमवलेली संपत्ती बरं पुढं होईल का होईल तो नाही मला, पण त्यांनी जे केलं आहे ते सांभाळून ठेवणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि महाराष्ट्राचे असे दिग्गज झालेत महाराज, मोठमोठे झालेत, नाही सांभाळता आलं त्यांना. महाराज याला कृपा असावी लागते. हे सांभाळण्याकरता सुद्धा, म्हणजे बापाचं सांभाळण्याकरता सुद्धा महाराज कृपाच असावी लागते. मोठमोठे आहेत, अनेक उदाहरणं आहेत, सोपं नाही आहे. परंपरा महाराज, आणि खरं तर सांभाळली पाहिजे, सांभाळली पाहिजे. मी तर म्हणतो महाराज, हरामखोर लोक जर त्यांची परंपरा जोपासत असेल तर आमची परंपरा चांगली आहे महाराज. हां, आणि खरं आहे ना महाराज. मूर्ख लोक जर त्यांची परंपरा सांभाळत असेल तर आमची परंपरा ही वारकरी परंपरा आहे, शुद्ध परंपरा आहे. ती का जोपासून आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आदरणीय आमचे प्रिय मित्र श्रीकांतजी महाराज समोर बसलेले आहेत. त्यांच्या चरणी मी नतमस्तक होईल, त्यांना धन्यवाद देईल. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित ज्यांची आहे ती सर्वच आदरणीय पूजनीय महाराज मंडळी इथे उपस्थित आहेत. आदरणीय आमचे गोरखजी महाराज आहेत. हां, आदरणीय आमचे बरेच दिवसानंतर भेट झाली महाराजांची. हां, आदरणीय भानुदास गिरी महाराज आहेत. सर्वच आदरणीय पूजनीय महाराज मंडळी, परिचित अपरिचित आमचे विनेकरी बाबा आहेत. इकडे आमचे अनिलजी महाराज आहेत, महाराजांचे भाचीच आहेत. हां, आदरणीय आमचे गणेशजी महाराज आहेत. जाधव आमचे ऋषिकेश महाराज सोनवणे आहेत. सर्वांच्या जरी नतमस्तक होतो. ज्यांची सुंदर अशा प्रकारचे साऊंड सिस्टम आहे आमचे वैभवदादा ओढोतकर, आणि आज ऑपरेटिंगला आलेले आमचे ठोकळदादा अजिनाथदादा आहेत. हां, तुम्हाला दोघांनाही धन्यवाद देतो दादा. आणि विशेष म्हणजे फार लांबून आलेले आमचे दादा अनिकेत दादा पठाडे, ज्यांच्या चॅनलचं महाराष्ट्रभर नाव आहे, ते आमच्या प्रेमपोटी आलेत महाराज. विठ्ठल 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 म्हणजे मराठी तडक्याची ते सर्वेसर्व आहे, मालक आहेत ते. त्यांना दादालाही धन्यवाद देतो. आणि जो विचार मी करून आलो आहे तो विचार तुमच्या पुढे मांडला की मी सेवेला पूर्णविराम देणार. विठ्ठल विठ्ठल या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबराय परमात्मा प्राप्तीसाठी काही साधनं सांगतायत. त्यामध्ये प्रामुख्याने जे साधन सांगितलं त्या साधनाचं नाव आहे भावे गावे गीत. गीत या अभंगाद्वारे तुकोबरायांनी गीताला फार प्राधान्य दिले आहे. विठ्ठल विठ्ठल तुकोबरायांनी गीताला फार प्राधान्य दिले आहे. मला एवढं इतर अभंगात असेल मला माहीत नाही, पण जे प्राधान्य या अभंगामध्ये गीताला दिलं आहे. मी याच्यापूर्वी कधी कीर्तनात गीत गात नव्हतो बरं का बाबाजी, कधीच नव्हतो गात. मला ते आवडतही नाही, आपली परंपरा वारकरी आहे, हे सगळं मला आवडत नाही. पण ज्या दिवशी मी हा अभंग चिंतनाला निवडला, मी तुकोबरायचं प्रमाण ऐकलं, वाचलं, भावे गावे गीत गावे,
तेव्हापासून मी कीर्तनात गायला लागलो विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. माझा सही स्वभाव हा गाण्याचा नाहीच आहे, मी गात नाहीच, पण तुकोबरांनी सांगितलं म्हणून गाण्याचा प्रयत्न करतोय. आता मी कीर्तनात गीतं गातो. आणि हाच प्रश्न त्या साधकाने विचारला तुकोबरांना. तुम्ही जे प्रामुख्याने जे मुख्य साधन एक सांगितलंय, भावे गावे गीत, तुम्ही गायलंय का? लोकांना सांगता. तुमचं सांगा, नाही तर लोक नाव ठेवतात. हल्ली कीर्तनामध्ये गीत गायलं की लोक नाव ठेवतात. तुम्ही एवढं तर सांगताय गीत गायलं पाहिजे, तुम्ही गायलं का? तुकोबरा सांगतात मी गायलं का? मी गीतच गातो. विठ्ठल 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 तुकोबरा सांगतात मी गातो. अनुभव आले तुकोबरायचं मला ठरलेले महाराज संतांचं, जे जे अंग अनुभव आले तेच लोकांना सांगितलं. तुका म्हणेचा कोणी सांगे, तुका म्हणेचा कोणी सांगे, तुका म्हणे जाणोनी सांगे, तुका म्हणे जाणोनी सांगे. मज अनुभव आगे अंगे, मज अनुभव आहे आगे, मज अनुभव आगे अंगे, माझा अनुभव आहे आगे. तुका म्हणेचा कोणी सांगे, तुका म्हणेचा कोणी सांगे का? तुका म्हणे जाणोनी सांगे, तुका म्हणे जाणोनी सांगे. सांगे सांगे. संतांचं ठरलेलं महाराज गोड प्रमाण दिलं. संतांचं ठरलेलं आहे. जो जो अनुभव आपल्याला येत गेला ती लोकांना ते सांगत गेले. मग तुकोबराने विचारलं का हो तुम्ही लोकांना सांगता गीत गा, पण तुमचं कसं आहे, तुम्ही गाता का? हो मी गातोय, मी गीतच गातो. कोणते गाता म्हणजे आईचं गाता, बापाचं गाता की नेमकं कोणतं? राम कृष्ण गीती गात, रामकृष्ण गीती गात, टाळाची पुड्या वाजवित, टाळची पुड्या वाजविता, छंदे आपोल्या नाचत, हे आपोल्या नाचदा, निजा घेऊनी फिरत गा, निज घेऊनी फिरत गा. निरागिरी किरातना, निरागिरी किरातना, निरागिरी किरातना, निरागिरी किरातना. राम कृष्ण गीती गात, टाळाची पुड्या वाजवित, छंदे आपोल्या नाचत, आणि जगे बोली फिरत गा. रामकृष्ण गीती गात, टाळची पुड्या वाजवित, कीर्तनी गाजे फोन. काय गोड बोललेत महाराज. म्हणतात छंदे आपुल्या नाचत. कोणत्या गाण्यामध्ये? रामकृष्ण गीती गात. आम्ही फक्त गातो असं नाही, आम्ही कीर्तनात नाचतो देखील. आम्ही कीर्तनामध्ये नाचतो देखील, पण कोणत्या गीतावर? हल्ली कोणत्या गीतावर नाचतात मला माहीत नाही, पण तुकोबरा ज्या गीतावर नाचतात, छंदे आपुल्या गायनाचे उडे आपुलिया छंद, फार प्राधान्य महाराजाला. महाराज या छंदामध्ये, कोणत्या गायनाच्या छंदामध्ये, गायन कोणतं, गीत कोणतं? रामकृष्ण. आणि महाराज तेच आहे. महाराज तुकोबरा सदैव वैकुंठाला गेले. माऊली ज्ञानोबराची निर्विकल्प समाधी आहे, संजीवन समाधी आहे. महाराज गेले योगीराज अनादीच्या आधी राहिल्या समाधी जगा माझी. हे असंच नाही मिळत. गेले मुनिजन राहिले ते ज्ञान जगा माझे, गेले दिगंबर राहिले त्या कीर्ती जगा माझे. देह प्रत्यक्ष झाला देव असंच नाही मिळत. त्यासाठी छंद हा असावा लागतो. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज संत या स्थानावर गेले.
संत साध्यापर्यंत पोहोचली अशी तशी नाही. कारण छंदे आपुल्या नाचत रामकृष्ण गीती गात. महाराज हा छंद म्हणजे परमात्म्याच्या गीताचा छंद माणसाला साध्यापर्यंत नेतोच. विठ्ठल 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 विठ्ठल. हल्ली छंद काही कमी नाहीत महाराज. हे तुकोबरायच बोलतात, मी काहीच बोलत नाही. छंद काही कमी नाहीत, पण एकच छंद साध्यापर्यंत नेतो त्याचं नाव आहे परमात्म्याचा नामाचा गीताचा छंद. अनेक प्रकारचे छंद सांगितले आहेत, अनेक प्रकारचे. तसे तर 3 प्रकारे प्रामुख्याने सांगितले आहेत. छंद किती प्रकारचे आहेत? 3. एक जीवाचा छंद आहे, एक संतांचा छंद आहे आणि एक देवाचा. विठ्ठल 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 विठ्ठल. एक जीवाचा छंद आहे, दुसरा संतांचा छंद आहे आणि तिसरा कोणाचा आहे? देवाचा आहे. जीवाला कोणता छंद आहे? तुकोबरा सांगतात जीवाला काही एक छंद आहे काय? जीवाला एक छंद आहे? अरे जीवाला लय छंद आहे. बहुत छंदाचे बहुआचे जन. बहुत छंदाचे बहुनानंदन. बहुत छंदाचे बहुआचे जन. हे बहुत छंदाचे बहुआचे जन. नये वाटो मारा तये ठाये. नये वाटो मारा तये ठाये. जय वागदार जय रागे. जय वागदार जय रागे. बहुत छंदाचे बहुआचे जन. नये वाटो मन तये ठाये. नये वाटो मन तये ठाये. नये वाटो मन तये ठाये. बहुत चंदाचे बहुआचे जन. हरी वासु मन गरी. हरे वासु मन गरी नरी. हरे वासु मन गरी खाय. तुकोबरा सांगतात माणसाला एक छंद नाही ना. बहुत छंदाचे बहु असे जन नये वाटू मन त्याचे नाही. महाराज माणसाला एक छंद नाही आहे, अनेक छंद आहे, अनेक छंद आहे. पण मग आता आलीच आहेत तर एखादा तरी सांगा. जर तुम्ही आलीच आहे कीर्तनात तर एखादा सांगा की माणसाला अनेक आहेत पण प्रामुख्याने कोणता छंद आहे? तुकोबरा सांगतात मी नाही. तुकोबरा सांगतात माणसाला जेवढा खाण्याचा छंद नाही, जेवढा माणसाला फिरण्याचा छंद नाही, तेवढा माणसाला लावण्याचा छंद आहे. जेवढा खाण्याचा नाही ना, जेवढा फिरण्याचा नाही, तेवढा माणसाला कशाचा छंद आहे? लावण्याचा. लावण्य. लोय महाराज आम्हाला सुद्धा असं वाटतं फेटा असा कोरात आला पाहिजे. मी विचारलं महाराजांना फेटा कसा आलाय? लावण्याचा. मूढजना छंद लावण्याचा. मूढजना छंद लावण्याचा. हे मूढ जना छंद लावण्याचा. मूढ जना छंद लावण्याचा. अर्घितो जाणे अंतरीचा वेद. गौरताने अंतरिता वेद. अर्घितो जाणे अंतरीचा भेद. गौरताने अंतरिता वेद. मूढजना छंद लावण्याचा. मूढजना छंद लावण्याचा. हे मूढ जना छंद लावण्याचा. मूढ जना छंद लावण्याचा. तुकोबरा सांगतात माणूस म्हणजे फिरण्याचा खाण्याचा छंद नाही, तेवढा लावण्याचा आहे. मूढ जना छंद. बरं ज्याला लावण्याचा छंद आहे तुकोबरा आहे त्याला मूढ म्हणतात, त्याला मूर्ख म्हणतात. मग तुम्ही पहा महाराज आत्तापर्यंत चांगले चांगले सांगून गेले. संसार हा चांगलाच नाही आहे, संसाराचा छंद हा चांगलाच नाही आहे, मुळात संसारच नाही आहे चांगला. तर संसाराचा छंद तरी कसा चांगला राहील? पण आपल्याला पटतंय काय?
महाराज आपल्याला ज्ञानोबा आहे तुकोबरायांचं पुढलं नाही की आमचं पटणार आहे. विठाल विठाल विठ्ठल 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 मी तुम्हाला सांगत नाही, आम्हाला आणखी पटेना. आम्ही तुम्हाला सांगतोय फक्त. पण परमात्मा सोडला तर बाकी सगळे छंद हे मुढाचेच आहे. नाही. गुरुवर चंद्रशेखर महाराज सांगत असतात, त्यांच्या दुंडा महाराज ते खूप गोड सांगायचे. ते एक दिवस कीर्तन सांगायला लागले की बाळा संसार चांगला नसतो. संसार कसा? संसार नश्वर आहे. संसार सुख देणारा नाही आहे. संसार समाधान देणारा नाही आहे. एक तरुण ज्याचं नवीनच लग्न झालेलं तो उठलाय, तुम्हाला काय करणार म्हणजे बाबा संसाराचं? तुम्ही विनाकारण सांगायला लागला, अरे आमची बायको आमच्यावर प्रेम करते. आमची बायको, अरे आमच्या बायकोचं तुम्ही लोकांचं सांगा. महाराज तुम्हाला खोटं वाटेल, हे जे वाक्य आहे संसारामध्ये कुणाचंच कुणावर प्रेम नाही, हे वाक्य ऐकायला फार बेकार वाटतं महाराज. हे तुम्हा आम्हाला वाटलं असं नाही, पार्वती मातेला सुद्धा वाटलेलंच. नारदजीने ज्यावेळेस सांगितलं चेहरा का सुकलेला आहे नारदजी असं विचारलं पार्वती मातेने, त्यावेळी नारदजी सांगतात दुःख याचंच आहे की या संसारामध्ये ग्रहस्थांमध्ये कुणाचंच कुणावर प्रेम नाही आहे. राग आला पार्वती मातेला, साहजिक आहे. पण नाही हा सिद्धांत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यांनी सांगितलं संसारामध्ये कुणाचंच प्रेम नाही आहे. माझ्या बायकोचं माझ्यावर आहे. माझ्या बायकोचं महाराज ते विद्वान आहेत. ते श्री धुंडा महाराज म्हणजे त्यांनी सांगितलं, म्हणले बाबा असंही म्हणले तुझ्या बायकोचं तुझ्या प्रेम असेल 100% असेल, मला त्यात काहीच म्हणायचं नाही पडायचंही नाही आहे. पण असे म्हणले मांजर जेव्हा उंदराला म्हणजे उंदरावर झाप घेते ना, झडप घेते ना, ती एकदम नाही घेत. ते सांगायचे बरं. ते म्हणायचे बाबा मांजर जेव्हा उंदरावर झडप घेते ती एकदम नाही घेत, त्या अगोदर उंदराचा अंदाज घेते. उंदराचा अंदाज घेते. मग ते सांगायचे काही मांजरीला म्हणजे अंदाज घ्यायला वर्ष लागतं उंदराचा, काही मांजरीला 2 वर्ष लागतात, काही मांजरीला 3 वर्ष लागतात. पण ते सांगायचे मांजरीची झडप ठरलेली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मूढ जना छंद म्हणजे आपल्याला जो लागलेला छंद आहे तो लावण्याचा छंद लागलेला आहे. मूढ जना छंद लावण्याचा हा जीवाचा छंद आहे. जीवाला कशाचा छंद आहे? अनेक छंद आहे, पण प्रामुख्याने लावण्याचा छंद आहे. दुसरा छंद आहे संतांचा. संतांना कोणता छंद आहे? संतांना महाराज संतांना देवाचा छंद आहे. लाहो लागला आंबेचा विठाबाई माऊलीचा, हा माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद. हे माझ्या मनाला गोचंद, माझ्या मनाला गोचंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद. हरी नित्य गोविंद नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गोचंद, माझ्या मनाला गोचंद छंद. संतांना परमात्म्याचा छंद 2. आणि देवाला कोणता छंद आहे? ज्या संतांना देवाचा छंद, देवाला त्याच संतांचा छंद आहे. संतांना जो छंद लागलेला तो गीताचा लागलेला आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, मी आज सांगतो असं नाही, आमचा छंद तो आहे, आम्ही गीतं गातो. म्हणून प्रामुख्याने ते वर्णन केलं आजच्या अभंगामध्ये. तुकोबाराय सांगतात आम्ही गीतच गातो. पण कोणती गीतं गाता? राम कृष्ण. कारण गाऊ ना तो विठू तुझा करू अनुवाद, अनेक प्रमाण आहेत.
भजनी मालिकेमध्ये आहेत, गाथ्यामध्ये आहेत, सकळ संतांच्या गाथ्या प्रकरणामध्ये आहे. संतांनी गाण्याला फार प्राधान्य दिले आहे, फार प्राधान्य दिलं आहे. किती गाथा कीर्तनामध्ये तुकोबराय सांगतात, कीर्तनी अनंत अनंत गाऊ गीती. आम्ही कीर्तनामध्ये जे ठरलेले गीत आहे ते नाही, कीर्तनामध्ये ठरलेलं नाही, अनंत गीते गातो. अनंत नारायण नाम होऊ जीवन मुक्त, नारायण नाम होऊ जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त. आनंद गीते गाऊ. पण कोणतं गीत गाऊ? नारायण प्राधान्य. महाराज या गीताला फार प्राधान्य आहे. आतापर्यंत सगळ्यांनी हेच गीत गायलंय, सगळ्यांनी हेच गीत आहे गाते. माझे ज्ञानोबराय योगाच्या मार्गाने निर्विकल्प समाधीपर्यंत जातात, निर्विकल्प समाधीमध्ये, आणि ते ज्ञानोबराय या साधनेचं वर्णन करतात. हा पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा, हे पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गायो, 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 पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा. हे पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा. माऊली ज्ञानोबराय जे निर्विकल्प समाधीपर्यंत योगाच्या मार्गाने गेले ते सांगतात, अरे हे गीत गायल्याने काय होतंय? पवित्रची होय, पवित्रची होय देह त्याचा, देह त्याचा. गोड चाले महाराज. हे पहिले मी गात नव्हतो, मी सांगितलं ना, चाल गोड आहे आणि गोड स्वर आहे. महाराज ज्या चालीमुळे ज्या लोकांना देवाच्या कथा ऐकावं असं वाटत नाही, देवाच्या कथा ऐकू न वाटणारे लोक, पण चालीमुळे जर लोक ऐकत असेल तर ती चाल गोडच आहे, ती सूर गोड आहे. खूप गोड गायली महाराज. ती गायलं कोणी मला सांगता येणार नाही, गायलं कोणी, ते गायक कोणी ते मला सांगता येणार नाही. पण मी ज्यावेळेस ऐकलं, मी तसल्या कथा ऐकत नव्हतो, पण ते आवर्जून ऐकायला लागलो मी. ब्रह्मदेव दक्ष ब्रह्मदेवाचा होता मुलगा एक, ऐकलं कन्या त्याला हो त्याने कजी, त्याच्यातून त्याने कन्या 27 दिल्या होत्या चंद्रदेवास. जे ऐकावं वाट, म्हणजे ऐकावं असं वाटलं नाही तरी ऐकावं वाटतं. म्हटलं विठाल 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 विठाल. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय गीताला जे प्राधान्य देतात ते असं तसं नाही, हे सगळं अनुभवलंय, हे सगळं गायलंय, आणि म्हणून त्यांचा आग्रह आहे, गात जागा गात जागा गात गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. प्रेम प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला, गात जा, गात जा,
सांगितलं मी गायलं म्हणून तुम्ही गायलं पाहिजे. गात जागा गात जागा. त्यांनी सांगितलं आम्ही गातोच ना. आताच कार्तिक झालाय म्हणजे आम्ही सकाळपासून लागतो गायला. गावनाच विठू तुझा करू अनुमान, गावनाच विठू तुझा करू अनुमान, हे गावनाच विठू तुझा करू अनुवाद, गावनाच विठू तुझा करू अनुवाद. जिकडे पाहे तिकडे सर्व माय गोविंद, जिकडे पाहे तिकडे सर्व माय गोविंद, जिकडे पावे तिकडे सर्व शोभत, जिकडे पावे तिकडे सर्व शोभत. आनंद रे विठोबा झाला माझे मनी, आनंद रे विठोबा झाला माझे मनी, आनंद रे विठोबा झाला माझे मनी, आनंद रे विठोबा झाला माझे मनी. हे आनंदची विठोबा झाला माझे मनी, आनंदची विठोबा झाला माझे मनी, आनंदची विठोबा झाला माझे मनी, आनंदची विठोबा झाला माझे मनी. काय महाराज हे जे देव शब्द ना, देव तुझं व्हावा देव, तुझं व्हावा आहे देव, प्रत्येकाला पाहिजे महाराज. प्रत्येकाला देव नको असा माणूस नाही, माणूस नाही. बरोबर म्हणतो आम्हाला काय देव पाहिजे, आम्हाला सुख पाहिजे. सुखनाम परमात्माचं आहे. त्याच्या संज्ञा वेगळ्या असतील, त्याची नावं वेगळी असतील, पण पाहिजे सगळ्यांना तेच आहे देव. आनंद रे विठोबा झाला माझे मनी, आनंद झाला. आणि तुम्हाला आनंद मिळावा असं जर वाटत असेल, तुकोबराय सांगतात तुम्ही गीत गायलं पाहिजे. गातोच आहोत तुकोबराय, आमचे गीत काही बंद नाहीतच आहे, आम्ही कायम गातो. आम्हाला देव आतापर्यंत का भेटत नाही बरं, आम्ही गातो असं नाही, आमच्या परंपरेमध्ये गातच आलेले आहेत. का भेटत नाही आम्हाला देव, का भेटत नाही आम्हाला आनंद, का भेटत नाही? गायन तर चालूच आहे, गीत तर चालूच आहे. कशामुळे? तुकोबराय सांगतात आतापर्यंत झालं असं, पण मी सांगतो इथून पुढे गीत गा. देव भेटावा असं वाटत असेल, अशी जर खरोखर उत्कंठा असेल, तर मी सांगतो तसं गा. कसं गायचं? भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत.
आतापर्यंत तुम्हाला नसेल आली मजा, आतापर्यंत तुम्हाला देव नसेल भेटला, नसेल आनंद मिळाला, पण मी सांगतोय ना, तुकोबराय सांगतात, आता मी सांगतोय, तुम्हाला देव पाहिजे असेल तर गीत कसं गावं, भावे गावे गीत गावे. तशी महाराज जेवढी तुकोबरायांनी सांगितली, तुका म्हणे सोपे, एवढी वाट सोपी नाही आहे. तिथंच तर घोडं पेंड खाते महाराज. आम्हाला तुकोबरायांनी सांगितलं तुका म्हणे सोपे, आम्ही लगेच महाराज काही नाही, आम्ही बिड्या ओढत ओढत जरी भजन केलं तर हरकत नाही असं आम्हाला वाटतंय. एवढं सोपं नाही. म्हणजे चहा पिता पिता भजन केलं तरी देव भेटतो एवढं सोपं नाही. तुकोबरायांना म्हणायचं काही वेगळं आहे. तुकोबराय तुका म्हणे सोपे जे म्हणतात, बाकी साधनापेक्षा सोपं आहे. म्हणून काय तुम्ही जसं म्हणाल तसं नाही, सोपं मोठी अवघड वाट, हे मोठी अवघड वाट, कोणा सांगावा बोभाट, कोणा सांगावा बोभाट, कोणा सांगावा बोभाट. हरी मोठी अवघड वाट, कोणा दाखवा उपाट, हे कोणा दाखवा उपाट, कोणा दाखवा उपाट. जेवढी तुकोबराने सांगितलं तेवढं नाही. जर लय सोपी असती तर भक्ती तो कठीण हे त्यांचेच प्रमाण आहे. जे तुकोबरा सांगतात नामचिंतन साधना सोपी आहे, त्या तुकोबरांचे प्रमाण एवढं नाही. हा होईल ते, पण तुकोबराने जे सांगितलं की ज्ञानोबराय सांगतात, अरे जो काळ ज्या देवाने कामाला ठेवले त्याचं सुद्धा न ऐकणारा काळ आहे, पण तो याच ठिकाणी हतबल होतो, गुडघे टिकतो नामचिंतनापुढे. पण ते कसं झालं पाहिजे, नित्य झालं पाहिजे, सत्याचं नित्य झालं पाहिजे, आणि मीत म्हणजे प्रेमाने झालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. परमार्थामध्ये तरी देवासाठी भाव आणि प्रेम हे आवश्यक आहे. पण आम्ही काही जे शब्द आहेत ते शब्द नको तिथे लावले आहे. खरं सांगू, प्रेम हा जो शब्द आहे ना, याची उत्पत्तीच देवासाठी झाली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबराय सांगतात, तुम्हाला जर देव पाहिजे असेल तर भावे गावे गीत, भावाने गीत गा. भावात मोठे प्राधान्य आहे. भाव सामान्य नाही. असं वाटलं होतं उद्धवाला की गोपाळ गावठी आहे. उद्धवजीनं काय वाटलंय, उद्धवजीने गोपाळ गावठीच ठरवलेले. असे तशी गावठीच होते, गावठीच होते, पण त्यांच्याकडे जे होतं ते जगात कुणाकडे नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. उद्धवजीच्या दृष्टीने जे गोपाळ गावठी आहे, पण ते गोपाळाचं जर पाहिलं महाराज, त्यांच्याकडे काय आहे, त्यांच्याकडे दुसरं काहीच नाही, फक्त भाव आहे. काहीच नाही त्यांच्याकडे. गोपाळ म्हणजे ज्ञान शून्य आहे, ज्ञानहीन आहे. भाव असा आहे. श्री गुरु चैतन्य महाराजांचा चातुर्मास चालू होता. त्यांनी गोड कथा सांगितलेली. ते एकनिष्ठता, एक विधता, एक तानता यावर बोलत होते. त्यांनी सांगितलं, गोपाळ गोपाळ किती एकनिष्ठता, किती एकनिष्ठ. काय झालं म्हटले, त्या गोकुळामध्ये ऐका, आता मागची झोपलेली उठा, गोष्ट लागलं तरी उठात जातात. ते एक दिवस ते 84 कोस परिक्रमा वृंदावनाची चालू होती. एक साधू महात्मा, त्यांचे अनेक 150 शिष्य असतील, ते मागे मागे चालायचे. 84 कोस परिक्रमा, लक्ष द्या शब्दाकडे. हा, किती एकनिष्ठ गोपाळ त्या देवासाठी. परिक्रमा चालू असायची. रोज जिथं मुक्काम, मंदिरात मुक्काम करायचे, ते जिथं मुक्काम तिथे मागून खायचे आणि प्रवचन करायचे. ते प्रवचन चालू होतं साधूचं सायंकाळच्या वेळेला. एक गोपाळ आपल्या शेतातून गाईंसाठी काही भुसाचं थैलं म्हणा, पोतं म्हणा, आपल्या डोक्यावर घेतलेलं, आणि तो घराच्या दिशेने निघाला. घराच्या दिशेने जात असताना घराच्या त्याच्या मंदिराकडे लक्ष गेलं. ते मंदिराकडे लक्ष गेल्यानंतर पाहिलं तर मंदिरामध्ये कोणीतरी प्रवचन करते. साधू आहे, ज्ञानी आहे, थोडं ऐकावं.
पण तिथं जावं तर आपण आत्ताच शुचिरभूत झालेलो नाही, पवित्र झालेलो नाही, शेतातच नळे, मग मध्ये कसं जावं? म्हणून त्या गोपाळाने डोक्यावर असलेलं थैलं भुसाचं तिथंच ठेवलं आणि त्याच थैल्यावर बसला. आता ह्या प्रवचन देणाऱ्या साधूने ते पाहिलं आणि त्याची तळपायची आत मस्तकात गेली. महाराज, कोण आहे तू माझ्यापेक्षा उंच असणार बसलेला? त्या शिष्यानं पाठवलं, पळत गेले ते शिष्य. ते शिष्य बोलायला लागले, कोण आहेस तू? तू कोण आहेस? त्याने सांगितलं, हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला पाहिजे. गावात कोण कुणाच्या आलंय? गावात कोण? अरे तुम्ही माझ्या गावात आलेत, मी तुम्हाला विचारायला पाहिजे तुम्ही कोण आहात? ते उलटे सुलटे उत्तर द्यायला लागलं. महाराज, ते शिष्यमंडळी पुन्हा महाराजांकडे आले. महाराज ते जरा आगाऊ दिसते म्हटले. मग आता स्वतः महाराज गेलेत आणि महाराजांनी विचारलं, तू कोण आहेस? तू कोण आहेस म्हणल्यानंतर त्याने सांगितलं, तू कोण आहेस? त्याला काय म्हणजे हे ज्ञानी आहे की कोण आहे का साधू आहे का काय नाही केलं महाराज त्यांना. तू कोण आहेस? त्याने सांगितलं, मी मला अनन्य म्हणतात. ते साधूंनी सांगितलं, मला अनन्य म्हणतात. तुझं नाव काय? त्याने सांगितलं, तुम्हाला जर अनन्य म्हणत असेल तर मला फनन्य म्हणतात. आता अपेक्षा होती त्या संन्याशाला, फनन्य म्हणजे काय? अनन्य म्हणजे मला माहिती आहे. अनन्य ज्याला म्हणतात की जो एकाशी एकनिष्ठ आहे. त्या संन्याशाने सांगितलं, अरे फनन्य म्हणजे काय? त्याने सांगितलं, अनन्य म्हणजे काय सांगा. अगोदर अनन्य म्हणजे काय सांगा. त्याने सांगितलं, अनन्य त्याला म्हणतात जो ब्रह्माशी एकनिष्ठ आहे. ब्रह्माशी एकनिष्ठ आहे. मला ब्रह्म सोडून कृष्णा, राम, वामन 24 अवताराची नावं घेतलीत महाराज त्या संन्याशाने. मला कोणताच आवडत नाही, मी फक्त ब्रह्माशी एकनिष्ठ आहे, याला म्हणतात अनन्य. आता फनन्य म्हणजे काय सांग. त्यांनी सांगितलं, सांगतो ना. त्यांनी सांगितलं, तू जर ब्रह्माशी एकनिष्ठ आहे, देवाची नाव घेतले, त्याला जर अनन्य म्हणत असेल. त्याने सांगितलं, गोपाळाने तुम्हाला तरी दुसऱ्या देवाचे नाव माहिती म्हणले, पण मला माझा कृष्ण सोडून दुसऱ्या देवाचे नाव सुद्धा माहीत नाही, याला म्हणतात फनन्य. आता गमतीशीर आहे पण त्याचं बोला, अरे गावठी तो गोपाळ म्हणजे ज्ञान शून्य आहे, पण त्याचा भाव पहा. त्याने सांगितलं, कृष्ण सोडून. महाराज, वेडा नाही देव, देव वेडा नाही. अरे जपी तपी हजार वर्ष झाडाला उलट टांगून घेतात. कशा करता? याला मिळवण्याकरिता, याला भेटण्याकरता. तरी नाही भेटत महाराज तो. योग्याच्या ध्यानी, योग्याच्या ध्यानी नाही ना ध्याता नाही, तो तू आम्हापाशी. एवढा त्यांचा छंद देवा, देवा, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा, ओ देवा देवा, एवढा त्यांचा छंद एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद, एवढा त्यांचा छंद देवा. एकाय देवा भक्ती, काय देवा भक्ती, एवढा त्यांचा छंद देवा, देवा, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा, देवा, एवढा त्यांचा छंद देवा, देवा, त्यांच्याकडे जे आहे. म्हणून पहा, महाराज उलट टांगून ते विनंती करायची त्या गीत पक्षांना, बाबांनो सगळं अंग खाल्लं तरी चालेल, पण डोळे ठेवा, डोळे ठेवा. कशा करता? एखाद्या वेळेस जर आला तर 1000 वर्ष सोपं आहे. शेष महेश गणेश दिनेश चहु चाहे निरंतर ध्यावे, बताही अहिर की छोरिया छलिया को छाछ पर नाचना चाहे. कहा तो ध्यान में नहीं आ रहा था ब्रह्म, और आज देखो ग्वालनिया कहती है, कन्हैया जरा ठुमका मार के नाच दे तो ताजो ताजो माखन खवाऊंगी. अरे जो परमात्मा जप्या तप्यांच्या ध्यानात येत नाही, त्या गोपिका परमात्म्याला लोण्याच्या आशेवर लोण्यासाठी नाचवतात. भाव गिरधर नानो भाव का पुकार, जय हो. वा. गिरधर
राग कला नगी राग कला नगी जान हे राग कला नगी भाव का भूता गिरधर नगर को भाव का भूता टाळी वाजा सगळे एकसाठी मस्त वा गिरिधरलाल तो भावका भोका आणि नाही मारा त्याला म्हणून पहा परमात्म्याचा कृष्ण अवतारामध्ये जरी तुम्ही चरित्र पाहिलं चिंतन केलं येईल म्हणून गोपाळांकडे जे आहे ते जगात कुणाकडे नाही त्यांच्याकडे फक्त भाव आहे भाव भाव बळे विष्णुदास अरे ते नाश पावत नाही त्याचं एकमेव कारण आहे भाव म्हणून तुम्ही गीत गात नाही असं नाही गीत आपली चालूच आहे रोज चालू आहे पण भावे गावे गीत शुद्ध करोनी या चित्त चित्त शुद्ध करोनी भावाने गीत गायचं काय तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव अनेकाचे कानी वेळ थोडा राहिला अनेकाचे कानी गुणदोष मना नानी जर तुला खरोखर देव पाहिजे तर कुणाच्या दोषाचं वर्णन करू नये आणि कुणाच्या गुणाचं वर्णन करू नये खरं तर कुणाच्या गुणाचं वर्णन करणं हे सुद्धा पापच आहे बरं हे तुकोबांच्या भाषेत आहे विठ्ठल 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 कुणाविषयी वाईट भावना ठेवणं हे तर पापच आहे पण कुणाचं वर्णन करणं हे सुद्धा नाही महाराज संत त्या स्थितीला गेले ना महाराज ते म्हणतात आम्ही आमचं फक्त नामचिंतन जर सोडलं हे जे गीत गातो ना आम्ही हे गीत म्हणजे रात्री ही दिवस पांडुरंग दिन रजनी हाची धंदा म्हणजे खोकला आला शिंकाली तोच टाइम आमचा व्यर्थ जातो नाही तर गीत चालूच आहे विठ्ठल विठ्ठल म्हणून देव जर पाहिजे आनंद जर पाहिजे तर तो तिकडे आहे महाराज तिकडे आहे खूप गोड वर्णन आहे पहा हा आनंदाचा कंद उभा पांडुरंग आनंदाचा कंद उभा पांडुरंग गोपाळाच्या संग भोवता उभा आनंदाचा कंद उभा पांडुरंग गोड आनंद त्याच्याकडे आहे देव जर पाहिजे असेल तर गीताशिवाय नाही भावाशिवाय नाही हां गुणदोष कानी नाही त्यांचं वर्णन नाही तुकोबराय सांगतात आणखी सांगतो हां मस्तक ढेंगणा करी संतांच्या चरणा जर तुझं भाव आहे देव तर संतांच्या चरणाच्या आश्रयाशिवाय दुसरा कुठलाही मार्ग उपस्थित नाही विठ्ठल विठ्ठल मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा गेलं पाहिजे संतांकडे गेलं पाहिजे नाही वेद सांगतो श्री गुरुम एव अधिगच्छत त्यांच्याकडे गेलंच पाहिजे जर देव पाहिजे असेल तर संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती आहे असं वेद म्हणतोय की जर तुम्हाला देव पाहिजे असेल तर संतांकडेच जा आणि आम्ही नेमकं त्यांच्याकडेच जात नाही विठ्ठल 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 मला आनंद वाटला महाराज आपली तारीख सप्त्याची वेगळी होती खरंच वेगळी होती पहिले फोन आला मला आदरणीय आमचे
बाबा चांगदेव बाबा आहेत. फोन आला, मला वाटतं 6 तारखेला काहीतरी सुरुवात होती. पण हे एवढं प्रेम आणि तुम्ही त्यांचं ऐकतात, तुमच्या जरी नतमस्त व्हावं असं वाटतं. महाराज ऐका, आणि हे त्यांची पुण्य आहे महाराज. त्यांनी एवढे वर्ष खपवलेत, एवढं वर्ष घालवलेत, आणि हे त्यांचा परमार्थ काय होता हे याच्यावर सिद्ध होते. अरे तुम्ही जर त्यांच्यासाठी सप्ताह जर बदलत असेल तर तुमच्या विश्वासाला सलाम आहे. असलं पाहिजे महाराज. मी खोटं बोलणार नाही, आणि नेमकं आमचं ते नाही अलीकडे. तुकोबराय सांगतात, संतांच्या चरणाशिवाय दुसरा कुठलाही प्रकार इथे उपस्थित नाही. त्यांच्याकडे गेलंच पाहिजे, आणि छातीवर हात ठेवून सांगा, आम्ही त्यांच्याकडे जातो का? आमचा त्यांच्यावर विश्वास आहे का? ज्या देवाचे कीर्तन रात्रंदिवस आम्ही ऐकतो, थोड्या लाजा आम्हाला वाटल्या पाहिजेत, मला करणाऱ्याला सुद्धा. आमचा त्यांच्याविषयी विश्वास आहे का? असला पाहिजे. आता मला तुमच्याविषयी शंका नाही. तुम्ही जर एवढे थंडीत इथे आलेला आहात, जेवण झालं की झोप येते महाराज, जर आणावं लागत नाही. पण तरी तुम्ही एवढ्या थंडीत तुम्ही इथे आलेला आहात, तुम्हाला विश्वास आहे म्हणून तुम्ही इथे आलेला आहात. आणि खोटं नाही. आता मला सांगा, असं एक घर नसेल की ज्या घरामध्ये कपाट नाही, असं एक घर नसेल की ज्या घरामध्ये कपाट नाही. जर श्रीमंत असेल तर मग फर्निचर कवय नसेलच. आणि कपाटामध्ये काय ठेवतो आपण? पैसे ठेवतो. नाही आमच्या आता फोन पे बँकेमध्ये सगळे, आता ठेवायची गरज नाही. मग सोनं तरी असेल ना कपाटामध्ये. सोनं आहे का? सांगू नका, वर हात करू नका बरं, इथे अवघड. सोनं तरी असेल, चला ठीक आहे. सोनं तुम्ही ठेवलं असेल, निदान तुमच्या कपाटामध्ये कपडे तरी आहे. म्हणजे एवढ्या महागाच्या वस्तू तुमच्या कपाटामध्ये आहे, आणि तुम्ही आता 9:30 वाजता तुम्ही इथे बसलेले आहात. कोणाच्या भरोशावर? खरं बोला बरं. कोणाच्या? मला तरी वाटतं तुम्ही शुद्ध खोटं बोलतायत. कोणाच्या भरोशावर आहे? छात्री वाट ठेवा बरं. देवाच्या नाही, कुलपाच्या भरोशावर तुम्ही. खोटं नाही बोलायचं तर तरी. कशाच्या? देवाच्या भरोशावर आहे? नाही महाराज, देवावर कोण विश्वास ठेवतो? होय, देवाच्या भरोशावर नाहीये. एक लक्षात ठेवा, आमचा परमार्थ कुठेही लक्षात ठेवा बरं. आमचा जेवढा विश्वास लोखंडाच्या तुकड्यावर आहे. काय भाव ती लोखंडाचं तुकडं? जेवढा विश्वास भाव आमचा लोखंडाच्या तुकड्यावर आहे, तेवढा देवावर नाहीये. आमच्या बापाची ठेव नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे परमार्थ लोक करतात म्हणून करायचं हे नाही महाराज. नाही, कधीच देव भेटणार नाही. जेवढा विश्वास आमचा कुलपावर आहे, खरं सांगा. मी माझा तर नाही. मी गाडी इथं समोर येतरी लॉक करून आलोय. मी माझा नाही तर तुमचा असेल मला माहीत नाही, पण तरी मी तुमच्या समोर दंडवत होईल की तुमचा गुरूंवर, श्रीगुरूंवर, संतांवर विश्वास आहे. पण नाही, आजकाल नाही राहत. श्रीगुरु चैतन्य महाराजांनी खूप गोड वाक्य बोललेत महाराज, खूप गोड वाक्य. ऐका बरं का, तुम्ही बाकी कीर्तन नाही घेतलं तरी चालेल, पण एवढं वाक्य घ्या. श्रीगुरु चैतन्य महाराजांनी सांगितलं, ऐका, आम्ही संतांचं ऐकत नाही ऐकत. खरं तर आमचं भाग्य आहे महाराज, आमचं भाग्य आहे. जेवढे संत जगात झाले नाही तेवढे एकट्या महाराष्ट्रात झालेत. जेवढे जगात म्हणतो मी, जगात नाही, जेवढे संत विश्वात झाले नाहीत तेवढे एकट्या महाराष्ट्रात झालेत. याच्या पुढे जाऊन सांगेल मी, जेवढे महाराष्ट्रात झाले नाही तेवढे एकट्या मराठवाड्यात झाले. हे मराठवाड्याचं भाग्य आहे. पण याला लागून दुसरं दुर्भाग्य आहे की ते संत जोपर्यंत हयात होते तोपर्यंत कुणालाच कळाले नाही. विठ्ठल 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 कळाले पाहिजे. नाही आमचा विश्वास. जोपर्यंत हयातीत आहेत तोपर्यंत संत नाही कळाले. ज्ञानोबरायचा रथ चांदीचा आहे. बाबा श्रीकांत महाराज, माऊली ज्ञानोबरायचा रथ चांदीचा आहे. ज्ञानोबरायच्या पादुका सुद्धा चांदीच्या आहे. ज्ञानोबरायचा मुकुट सोन्याचा आहे. ज्ञानोबरायचा कळस सोन्याचा आहे. 1-2 किलो नाही, 22 किलोचा आहे.
22 किलोचा. ज्ञानोबारायचा कळस 22 किलो सोन्याचा आहे. पण तेच ज्ञानोबाराय जर मधुकुरी मागायला गेले तर त्यावेळी लोकांनी मधुकुरी दिली नाही. ही शोकांतिका आहेच. माऊली ज्ञानोबाराय जर इंद्रायणीवरून चालले आणि एखाद्याला जर चुकून ज्ञानोबारायचा स्पर्श झाला तर तो घरी येऊन पळत येऊन आंघोळ करायचा. का? अस्पर्शाचा स्पर्श झाला म्हणून. पण त्याच ज्ञानोबारायचं दर्शन घेण्याकरता लोक बारीत मरतात हे विसरणार नाही. दिले नाही ऐकत संतांचं. म्हणून त्यांची गोड वाक्यत महाराज. चैतन्य महाराज सांगतात, ते म्हणतात भिंत कशी असते हो भिंत. चैतन्य महाराज सांगितलं भिंत कशी असते? जड असते. चालते का तुमच्याकडे? हां, तुमच्याकडे भिंत चालते का? नाही, चालत नाही, ती जड आहे. भिंत जड आहे. पण ज्ञानोबाराय चल म्हटले ती चालायला लागली. ऐका बरं का शब्द. मी काय सांगतो फक्त एवढं घेऊन जा. काय हिला नाही. त्यांनी सांगितलं भिंत जड असते, भिंत निर्जीव असते. पण ज्ञानोबाराय चल म्हटले ती चालायला लागली. त्यांनी सांगितलं रेडा मूर्ख आहे, रेडा बद्ध आहे. ज्ञानोबाराय बोल म्हटले तो बोलायला लागला. मराठी नाही, संस्कृत बोलायला लागला. ऋग्वेद कठीण वेद बोलतोय. त्यांनी सांगितलं मेलेला माणूस कधी उठत नाही. पण ज्ञानोबाराय उठ म्हटले तो निस्ता उठला नाही, तर ज्ञानेश्वरी लिहायला लागला. भिंत जड आहे पण चल. का किती वेळ लागला मला तिला चालवायला. जड भिंतीला चालवायला ज्ञानोबारायला त्या भिंतीसमोर आरती म्हणावी लागली नाही. त्या भिंतीला विनंती करावी लागली नाही. सप्ताह तर अजिबात करावं लागलं नाही तिच्यासमोर. चल म्हटलं की चालायला लागली. रेडा बोल म्हटलं की महाराज आपण म्हणतो जन्माला आला हेला. महाराज त्या हेल्याचं नाव आपण खराब केलंय. खरे हेले तर आम्ही आहोत. अरे ज्याला बोल म्हटल्यानंतर जो ऋग्वेद बोलतो तो का हेला आहे का? तो का रेडा आहे का? आमच्यासाठी ज्ञानोबारांनी फक्त ज्ञानेश्वरीमध्ये 9000 ओव्या लिहिल्यात. मग कल्पना करा खरे रेडे कोण? बोल म्हटलं की जो ऋग्वेद बोलतो तो रेडा आहे की 9000 ओव्या फक्त ज्ञानेश्वरीमध्ये सांगून सुद्धा आज सुद्धा त्याला हरिमुखे मना सांगावं लागतं. खरे रेडे कोण? नाही ऐकत आम्ही. आणि जर आम्ही संतांचं ऐकलं असतं तर ज्ञानोबा तुकोबारायांचं ऐकलं असतं. आम्ही विठ्ठल 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 विठ्ठल. संतांचा अधिकार मोठा आहे, पहिल्यापासून आहे. मी मोठ्यांच्या मुखातून ऐकले. दादा महाराज सातारकर नाव ऐकले? दादा महाराज सातारकर. अधिकार सांगतो म्हणजे मला ऐकले घ्यायचं आहे. असले अधिकारी महापुरुष ते प्रवचन सांगायचे. दुपारी नाही, बंद झालं महाराज ते आता. नंतर सांगावं लागलं असं असं प्रवचन असतं. दुपारी नाही, सकाळी 4 वाजता प्रवचन सांगायचे ज्ञानेश्वरीचं. ज्ञानेश्वरीवर आळंदी पंढरपूरला नाही, मुंबईला सांगायचे. जी मुंबई आपण फॅशन म्हणतो त्या मुंबईला सकाळी 4 वाजता प्रवचन सांगायचे. जेवढी गर्दी आमच्या कीर्तनाला नसते तेवढी त्यांची प्रवचन ऐकायला असायची सकाळी. नंतर त्यांचं वय झालं दादा महाराज सातारकरांचं. आणि वय झाल्यानंतर ते आंघोळ करणं शक्य होईना. सकाळी थंड्या पाण्याने आंघोळ करणं शक्य होईना. म्हणून ते तोंड धुवूनच ज्ञानेश्वरी सांगायला लागायचे. म्हणजे एका साधकांनी विचारलं का हो तुम्ही एवढा पवित्र ज्ञानोबारायांचा ग्रंथ ज्ञानेश्वरी ग्रंथ अपवित्र असताना सांगता? काही वाटत नाही? अरे ज्ञानेश्वरी ग्रंथ पवित्र म्हणता, ज्ञानोबाराय पवित्र म्हणता, आणि त्या पवित्र ज्ञानोबारायचा पवित्र ग्रंथ आंघोळ न करता सांगता अपवित्र असताना. त्यावेळी दादा महाराज सातारकरांचे शब्द आहेत. त्यांनी सांगितलं तुझे बोलतो ते खरंच आहे. ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ नाही आणि तुम्ही आंघोळ न करता सांगतो तो साहजिक आहे. पण खरं सांगू, दादा महाराजांनी सांगितलं ज्ञानेश्वरी माझी आई आहे. ज्ञानेश्वरी माझी आई आहे. आणि आईला पिण्याकरता किंवा आईला मुलाला पाजण्याकरता आई हे पाहत नाही की मुलाने आंघोळ केली की नाही आहे. हा अधिकार आहे त्यांचा. कधीच पाहत नाही. आई कधी विचारत नाही की माझ्या बाळाने आंघोळ केली आहे की नाही केली आहे. विचारते नाही. ज्ञानेश्वरी माझी आई आहे. आणि ते दादा महाराज सातारकर जर पंढरपूरला गेले, ऐका, ते दादा महाराज सातारकर जर पंढरपूरला गेले तर आता एक बाजूने ती वारकरी बॅग असते महाराज, पहिल्या 2-2 बाजूनी असायचे ते.
म्हणून ते दादा महाराज सातारकर पंढरपूरला जायचे आणि जेव्हा जेव्हा गेले तेव्हा तेव्हा ती बॅग भरून वाळू आणायचे घरी. वाळू आणून आणून त्यांनी झोपण्याकरता गादी बनवली. कशाची? वाळूची. त्यांनी उशाला घेण्याकरता उशी बनवली. कशाची? वाळूची. एका शिष्याने विचारलं, एवढी श्रीमंती? महाराज दादा महाराजची श्रीमंती मोठी श्रीमंती होती असं सांगतात. असं वर्णन आले त्यांच्या चरित्रामध्ये की दादा महाराज सातारकर पंढरपूरला टांग्याने जायचे. आणि ज्या टांग्याला जी घोडं होती ना, घोडे, त्या घोड्याच्या पायाला खाली काय असते? नाल. ती नाल सुद्धा सोन्याची होती. घोड्याच्या पायाला नाल सुद्धा सोन्याची होती. ही त्यांची श्रीमंती. साहजिक काय प्रश्न पडणारच. एवढी श्रीमंती तुमच्याकडे, कशाची सुद्धा गादी करू शकता, मग तुम्ही वाळूवरच का झोपता? हा प्रश्न ज्यावेळेस विचारला त्यावेळेस दादा महाराज सातारकर उत्तर देता, अरे ही वाळू नाही, ही चंद्रभागेची वाळू आहे. म्हणजे ज्या चंद्रभागेच्या वाळूमध्ये ज्ञानोबा राहिलेत, माझे तुकोबा राहिलेत. सावता महाराजांपासून तर अलीकडे बहिणाबाईपर्यंत सकळ संतांचे पाय या वाळूला लागलेले आहेत. ना जाणो एखादा ज्ञानोबराच्या पायाने पवित्र झालेला वाळूचा खडा माझ्या अंगाला लागेल. ना जाणो तुकोबराच्या पायाने पवित्र झालेला एखादा खडा माझ्या अंगाखाली येईल आणि माझं शरीर पवित्र होईल. ही त्यांची भावना आहे, हा त्यांचा विश्वास आहे आणि हा त्यांचा भाव आहे. म्हणून जगात सगळ्यात पवित्र गंगा मानली महाराज. सगळ्यात पवित्र काय मानली आहे? गंगा मानली. गंगा पवित्र आहे. अनेक वस्तू सांगितले महाराज. पवित्रेमध्ये अनेक वस्तू आहे. धातू पवित्र आहे, प्राणी पवित्र. आता प्राण्यामध्ये जर पवित्र काय असं जर प्रश्न विचारला तर प्राण्यांमध्ये काय पवित्र आहे? सगळ्यात गाय पवित्र आहे. प्राण्यामध्ये काय? गाय. म्हणजे आता गाय जर तुमच्यामधून गेली तर पहिली प्रतिक्रिया काय असेल तुमची? पाय पडायचं. म्हशीला जाऊ द्यावर, ती जाफराबादी नाही ना महाराज. तिलाही तिचं घेतलं असतं दर्शन, पण ती पवित्र मानली नाही. ती जर पवित्र मानली असती तिचं दर्शन घेतलं असतं. गाय पवित्र मानली आहे आणि गायीच्या खालोखाल हरिण पवित्र मानलं आहे. प्राण्यांमध्ये हरिण पवित्र आहे. म्हणून पहा, एरवी तुम्ही आपल्या बेंबीमध्ये हात घालून पहा कसा वास येतो. इथं नका घालू आता, घाण वास येतो महाराज. हे शरीरच घाण आहे, सोडा. पण त्या हरणीच्या त्याच नाभीतून एक पदार्थ बाहेर येतो, त्याला काय म्हणतात? कस्तुरी. मळवट, चंदनाची उटी. हे पवित्र आहे, हरी पवित्र मानलंय. गाईच्या खालोखाल जर प्राण्यात धातूमध्ये जर विचार केला तर सगळ्यात पवित्र सोनं आहे. धातूमध्ये सगळ्यात पवित्र काय मानलंय? सोनं मानलंय. आणि सोन्याच्या खालोखाल तांब मानलंय. सोनं पवित्र आहे, सोनं पवित्र. म्हणून माझी माता माऊल्यांना विनंती आहे, जर कदाचित चुकून जर नालीत घाणीत जर सोनं पडलं तर फेकत जाऊ नका. जाऊन चल महाराज 1,30,000 गेले का फेकणारी वय नाही महाराज. अरे सोनं कितीही घाणीत पडू द्या, ते पवित्र आहे. पोळ्याचे दिवस होते, पोळ्याचे. आणि ते आता ते घर मालकीन गेली त्या बैलाला ओळा. त्या बैलाला काय कळतं काय सोनं काय नैवेद्य काय? ते नैवेद्य द्यायला लागली, त्याने ती अंगठीच घेऊन घेतली ती सोन्याची बैलाने. म्हणून अशी बाई नाही महाराज, आता झाली खाल्ली बैलाने, जाऊ द्या. आज महाराज बाई 9 दिवस शेण धुत होती. 9 दिवस ती पाहतच होती. 9 दिवस महाराज. 9 दिवसानंतर अंगठी बाहेर आली, चांगली आली, सुखरूप आली. पण मला सांगा, ही 9 दिवस घाणीत राहिलेली अंगठी जर तुम्ही सोनारकडे गेले तर सोनार असं म्हणणार आहे काय? घालीत आहे, हिचा भाव कमी झाला. असं पवित्र आहे. धातू पवित्र मानलाय, तांब पवित्र मानलंय धातूमध्ये. महाराज आपलं काय होईल मला माहित नाही. विठ्ठल विठ्ठल श्रीकांत महाराज जरा शोकांतिकच आहे. म्हणजे लोक अध्यात्म मानत नाही, त्याचं कारण विज्ञान समर्थ झालंय. मग लोकांनी निदान विज्ञानाला तरी मानलं पाहिजे ना महाराज. लोकांना काहीच मानायचं नाहीये. म्हणजे मला काय म्हणायचं, काही लोक जर अध्यात्म मानत नाही, मग त्यांचं म्हणणं आहे की आम्ही विज्ञानाला मानतो, मग विज्ञानाला तरी मानलं पाहिजे. विज्ञान अध्यात्मच विज्ञान आहे महाराज. विज्ञान काय वेगळं असतं म्हणून आपण विज्ञानाला नाव ठेवू नये महाराज. आम्ही नामदेव शास्त्रींकडे जात असतो. असं कधी एकदा नकळतच त्या चित्रपटाच्या दृष्टीने आम्ही गेलो होतो. तर वेळ नव्हता, पण ते मुद्दा म्हणून तो वेळ मिळाला. असलं गोड प्रवचन दिलं महाराज त्यांनी.
त्यांनी सांगितलं हे लोक विज्ञानाला नाव ठेवताना तुम्ही जर विज्ञानाला नाव ठेवत असाल तर तुम्ही आपल्या भारतवर्षातील साधू संतांचा अपमान करताय. विठ्ठल विठ्ठल विज्ञान 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 काय हो? अरे विज्ञान हे साधू संतांनी तयार केलेलं आहे. हे ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीमध्ये सगळे उदाहरणं आहेत. नाही का अपमान करू नये. धातू धातू मानलाय. मग मला ते सांगायचं ते होतं की तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायला पाहिजे. चुकी बरोबर. म्हणजे हे अध्यात्म सांगता असं नाही, हे विज्ञान सुद्धा सांगताय. मग आम्ही किती पितो? किती जण तांब्याच्या भांड्यात पाणी पितो आम्ही? बरं आमच्या घरात तांब्याचं भांडं नाही का? असं घर नाही महाराज ज्याच्यामध्ये ज्या घरामध्ये तांब नाही. कुठं ते जाऊ द्या, पण इथे तुमच्या घरात नाही का तांब? नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे दिलेच नाही का? तुम्हाला दिलं नसेल चला. पण ज्यांना 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 आलेले आहेत त्यांनी प्यायला का नाही महाराज? नाही. अरे पाहिले आपण अनेक जणांच्या घरामध्ये भांडे आपण वर ठेवलेली, वर पन्न्यात घालून ठेवले नाही. पन्न्यातच आहे महाराज. त्यांना माहिती आहे दररोज धुवावं लागतं महाराज. म्हणून आपण एवढे आळशी होत महाराज. आपलं आपलं आपण गेलो तरी चालेल पण काम नाही करायचं. आपण रोज विष घेतोय म्हणा, रोज विष 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 खातोय, विष पितोय हे आम्हाला माहीत आहे. तरी सुद्धा आमची जर फक्त धुण्याचं जीवर येतं म्हणून जर आम्ही ते भांडे खाली घेत नसू तर पहा आपण किती आळशी आहोत. पवित्र आहे. पण ऐका मला पुढे सांगायचं आहे, सगळ्यात पवित्र गंगा मानली आहे. गंगा मानली आहे. पण सांगू सगळ्यात पवित्र गंगा आहे, पण ती गंगा सुद्धा पवित्र होते आणि तिला जर पुन्हा पवित्र व्हायचं असेल ना तर संतांकडेच यावं लागतं. म्हणून मस्तक ठेंगणा करी फक्त संतांच्या चरणात. म्हणून एका साधकाने विचारलं का हो ज्ञानोबा आहे हे बाकीची चंद्रभागेत जाते जाऊ द्या ना, पण जे ज्ञानगंगे नहाले ज्ञानोबा आहे बाकीचे चंद्रभागेत जातात जाऊ द्या, पण तुम्ही स्वतः जे ज्ञानगंगे नहाले तुम्ही कशाला चंद्रभागेत जातात? ज्ञानोबा आहे सांगतात मी माझ्याकरता नाही, चंद्रभागा पवित्र व्हावी याच्याकरता जातोय. पुनीत ते विष्णुदासे पुनीत केले. महाराज कुकुट स्वामीचा प्रसंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणून ऐका. बाकी काही नाही केलं तरी चालेल पण संतांच्या चरणावर विश्वास श्रद्धा आणि तिथेच जा. संतांच्या चरणा करी मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव विठोबा रघुमाई. जय जय विठोबा माई विठोबा